हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. सुन्न करणारी प्रसूती कक्षाची अवस्था. प्रसूतीनंतर शोभाने नुकताच प्रसूती कक्ष स्वच्छ केला होता. शोभाजी, इथे रोज किती प्रसूती होतात? मी विचारलं. साधारण 40-50. तिथे फक्त 2 आर्टरी फोरसेप्स, 1 कात्री आणि 1 सुईचा होल्डर इतकीच उपकरणं उपलब्ध होती. म्हणजे 40 प्रसूतींसाठी फक्त 4 उपकरणं होती. कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी या खोलीला कोणत्या अर्थाने प्रसूती कक्ष म्हणता आलं असतं? 4 भिंती, 4 गंजक्या खाटा, 4 उपकरणं आणि 1 बेसिन. आणि हे म्हणे त्या जिल्ह्यातलं सर्वात मोठं रुग्णालय होतं, जिथे दूर दूरच्या खेड्यांमधून बायका सुरक्षित प्रसूतीसाठी यायच्या. नमस्ते मॅडम, मी इथली ए ग्रेड आहे. GNM परिचारिकेसाठी बिहारमध्ये ए ग्रेड हा शब्द स्थानिक पातळीवर वापरला जातो. भारतामध्ये परिचारिकांचे 3 प्रकार असतात. BSc, GNM म्हणजे जनरल नर्स मिडवाईफ आणि ANM ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ. मी ती उपकरणं मोजत असताना कोणीतरी माझ्या मागून म्हणालं. मी वळून पाहिलं तर तपकिरी सिंथेटिक साडी नेसलेली आणि त्यावर एप्रण घातलेली एक 50शीची बाई माझ्या मागे उभी होती. हाच होता परिचारिकेचा गणवेश. अखेर एकदाची परिचारिका भेटली. सॉरी, ए ग्रेड म्हणजे मी समजले नाही सिस्टर. अशा प्रकारचं परिचारिकांचं ग्रेडिंग मी कधीच ऐकलं नव्हतं. पण मी आत्ता जे काही घडलेलं पाहिलं होतं ते ए ग्रेड नव्हतं एवढं नक्की. मी इथली प्रमुख आहे, इन्चार्ज. मुंबईहून कोणीतरी डॉक्टर आले आहेत असं मी ऐकलं म्हणून आले. तिला स्वतःविषयी इतका अभिमान आणि कामाविषयी समाधान वाटत होतं. जिथे ती प्रमुख होती तिथल्या प्रसूती कक्षात आत्ताच एका झाडूवालीने एका बाईची प्रसूती केलेली मी पाहिली होती. याबद्दल तिला काही वाटत होतं की नाही हे मला खरोखरच जाणून घ्यायचं होतं. नमस्ते सिस्टर, तुम्ही मला जरा सर्व वॉर्ड्स दाखवता का? तिने मला पहिल्यांदा नवजात अर्भकांच्या विभागात म्हणजे न्यूबॉर्न केअर कॉर्नरमध्ये नेलं. न्यूबॉर्न केअर कॉर्नर किंवा NBCC म्हणजे प्रत्येक प्रसूती कक्षातला एक कोपरा. जी बाळं जन्मल्या रडत नाहीत त्यांना जगवायला इथं इन्फंट वॉर्मर असतो, ऑक्सिजनची सोय असते, अंबू बॅग, म्युकस एक्स्ट्रॅक्टर, औषधं इत्यादी गोष्टी असतात. तिथं 5 इन्फंट वॉर्मर्स पाहून मला आनंद झाला. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की त्यातला एकही काम करत नव्हता आणि माझ्या क्षणिक आनंदावर विरजण पडलं. त्यांच्याकडे रिससिटेशन दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा करायला 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा होते, पण तेही बिघडलेले होते. रिससिटेशन म्हणजे एखादा रुग्ण श्वास घेत नसेल किंवा त्याचं हृदय बंद पडलं असेल तर त्याची कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम पुन्हा चालू करायला वापरली जाणारी पद्धत. रिससिटेशनची सर्वात अत्यावश्यक साधनं म्हणजे अंबू बॅग आणि म्युकस एक्स्ट्रॅक्टर तर कुठं दिसतही नव्हते. म्हणजे जर जन्माच्या वेळी ज्याची भीती असते तो ॲस्फिक्झिया, जो भारतामध्ये 4.6% बाळांना जन्मतःच असतो. 28% बालमृत्यू हे या कारणाने होतात. तो ॲस्फिक्झिया झालाच तर बाळाला नुसतं चोळण्याच्या पारंपरिक पद्धतीशिवाय इतर कोणताही तांत्रिक मार्ग उपलब्ध नव्हता. बर्थ ॲस्फिक्झिया म्हणजे ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे बाळं श्वास घेत नाहीत आणि म्हणून रडत नाहीत. या ठिकाणी जिथे रोज सरासरी 41 प्रसूती होत होत्या तिथे रोजच 3-4 बाळांना तरी नुसतं चोळणं किंवा फटका मारणं या पलीकडे श्वास घेण्यासाठी मदत लागणार हे अवघड होतं. मग अशा बाळांचं काय होत असेल हा विचार करूनच माझा थरकाप उडाला. मुंबईमधील आमचं प्रसूती कक्ष माझ्या डोळ्यासमोर तरळून गेलं. जन्मतः जर एखाद्या बाळाने श्वास घेतला नाही तर आम्ही अक्षरशः काळाशी झगडून त्याला वाचवत असू. बाळाच्या जन्मानंतरचं पहिलं 1 मिनिट म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न असतो.
वैद्यकशास्त्रात ज्या काही मोजक्या क्षणी तुम्ही देवाच्या भूमिकेत असता, अशीच ती वेळ असायची. त्या काही क्षणांमध्ये तुम्ही त्या बाळाला काय करताय, यावर त्याचं जीवन आणि नशीब अवलंबून असायचं. जे काही वाईट घडू शकतं, त्यात मृत्यू ही फक्त एक शक्यता असते. जर चुकीच्या पद्धतीने रिससिटेशन दिलं गेलं, तर त्या अतिमहत्त्वाच्या क्षणी ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न मिळाल्याने मेंदूला धोका पोहोचून ते बाळ कायमस्वरूपी मतिमंद होऊ शकतं. या प्रकारच्या जबाबदारीचं आपल्या खांद्यावर किती ओझं असतं, याची या लोकांना काही कल्पना होती की नाही? सिस्टर, जर जन्मल्यावर बाळाने श्वास घेतला नाही तर तुम्ही काय करता? कारण इथं तर वॉर्मर बिघडलाय आणि अंबुबॅगसुद्धा नाही आहे. ते काही लागत नाही मॅडम. आम्ही बाळाला चोळतो आणि काही इंजेक्शनं देतो. सिस्टर त्याच आत्मविश्वासाने म्हणाली. खरोखर अज्ञानात किती सुखी असतं ते हे. कसली इंजेक्शनं सिस्टर? मला तर दिसली नाहीत. बाळ जर रडलं नाही ना, तर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना ती आणायला सांगतो. आम्ही डेक्झामेटाझोन, जेंटामायसिन आणि निकेथेमाइड देतो. कधी कधी तर अमिनोफायलिनही देतो. हे फक्त अशास्त्रीयच नव्हतं, तर अतिशय धोकादायक होतं. चला मॅडम, मी तुम्हाला आता प्रसूती कक्ष दाखवते. तिथं तर काहीच नाही आहे. काय बघू मी? तरीही प्रसूती कक्षात फिरताना माझे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधत होते. मला फक्त एक गोष्ट तिथं असायला हवी होती, ती म्हणजे बॉयलर आणि ऑटोक्लेव्ह. मला एका कोपऱ्यात ते दिसलं, पण त्यावरचा धुळीचा जाड थर पाहून मला कळून आलं की खूप पूर्वीच ते बिघडलेले असणार. त्यामुळे उपकरणं उकळून निर्जंतुक केली जात नव्हती यात आश्चर्य ते काय? उपकरणं बॉयलर आणि ऑटोक्लेव्ह वापरून खरं तर निर्जंतुक केली जातात. शिवाय 3-4 तुटपुंची उपकरणं साध्या नळाच्या पाण्याने धुवून पुन्हा पुन्हा वापरली जात होती. सिस्टर, हे केव्हापासून बिघडलेले आहेत? मी विचारलं. आम्ही ऑटोक्लेव्ह कधीच वापरलं नाही आहे मॅडम. खूप वर्षांपासून ते चालत नाही आहे. बॉयलर चालत असेल तर आम्ही कधी कधी वापरतो. त्याचं फिलामेंट सारखं जळून जातं. इथं व्होल्टेजसारखं खालीवर होत असतं. त्यामुळे आम्ही तो बॉयलर दुरुस्त करून घेतला तरी थोड्या दिवसात पुन्हा बिघडतो. आणि तसंही अर्धा दिवस तर वीजसुद्धा नसतेच. पण मग जनरेटर आणता येईल की. व्होल्टेज स्टॅबिलायझरही बसवता येईल. मॅडम, स्टॅबिलायझर आहे, पण तोही बंद पडलाय. HMना सांगून सांगून कंटाळलोय आम्ही. काहीच करून घेतलं जात नाही. पण मॅडम काळजी करू नका, आम्ही ती उपकरणं पाण्यानं धुतो. कुछ नाही होता. तिने आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला. कुछ नाही होता? अज्ञान असताना इतका आत्मविश्वास असणं तर फारच धोकादायक होतं. टाके घालायचे दोरे आणि बाळाच्या नाळेला बांधण्यासाठीचा सुती दोरा अशा काही वस्तू मला तिथं दिसल्या. पण सिरिंजेस, सुया आणि सलाईन असं कोणत्याही वैद्यकीय सेवेच्या ठिकाणी असावं लागणारं अत्यावश्यक साहित्य मात्र तिथं नव्हतं. ते आम्ही आमच्या वॉर्डात कपाटात बंद करून ठेवतो मॅडम, कारण ते चोरीला जातं. हो, आणि ते कपाट साधारण किलोमीटरभर अंतरावर असेल. जेव्हा तातडीने या साहित्याची गरज लागत असेल, तेव्हा तुम्ही काय एवढंच जाऊन ते आणणार का? प्रसूती दरम्यान फाटलेला योनिमार्ग शिवण्यासाठी तिथे एक दिवा होता. पण त्यातला बल्ब फुटलेला असल्यामुळे त्याचे अवशेष एका कोपऱ्यात कितीतरी महिन्यांपासून धूळ खात पडले होते. तो फुटलेला बल्ब कधीच बदलला गेला नव्हता. आणि इथं बरेचदा तर वीजही नसायची असं मला नंतर समजलं. सिस्टर, रात्री जेव्हा तुम्हाला योनिमार्ग शिवायला लागतो तेव्हा वीज नसेल आणि तुमचा दिवाही बिघडलेला असेल तर तुम्ही काय करता? मी विचारलं. परिचारिकेच्या मागोमाग आमच्यासोबत फिरणारी नीता नावाची दाई म्हणाली. मॅडम, 30 वर्षात माझे डोळे आता चांगलेच सरावलेत. मला दिव्या बिवाची काहीच गरज लागत नाही. आंखें बंद करके भी सी सकती है. आणि तसंही माझ्याकडे आजकाल मोबाईलमधला दिवा असतोच. तो मी काखेत धरते आणि शिवते. हो जाता है. अचानक माझ्या लक्षात आलं, दाई. एका जिल्हा रुग्णालयात दाई कशी काय बायकांची प्रसूती करत होती?
इथं खरं तर तिचं काहीच काम नव्हतं. पण मग मी स्वतःलाच सांगितलं, जर इथं झाडूवाल्या बायका प्रसूती करू शकतात, तर इतर कोणीही करू शकतं. पण तुम्ही हा बल्ब बदलत का नाही? मी गोंधळून विचारलं. किती वेळा बदलायचा? सिस्टीम ही ऐस आहे. किसको पडी है? प्रत्येकच जण आपल्यावरची जबाबदारी झटकून कोणत्या तरी अदृश्य सिस्टीमला दोषी धरत होतं. जणू काही ते या सगळ्या व्यवस्थेचा भाग नव्हतेच. रुग्णालयाची आमची टूर झाल्यावर मला शांत होण्यासाठी जरा वेळ हवा होता. मी जे बघत होते त्या सगळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माझ्याकडच्या पाण्याच्या बाटलीतून एक एक घोट घेत जणू पाहिलेल्या सगळ्या भयंकर गोष्टी पचवायचा प्रयत्न करत होते. एखादी आपत्ती आल्याने तिथली व्यवस्था तात्पुरती बंद पडली आहे की काय असंच जणू वाटत होतं. पण मग माझ्या लक्षात आलं, इथं रोज हेच तर घडत होतं. ही व्यवस्था त्यांच्याकरिता रोजचीच परिस्थिती होती. हा माझा पहिलाच दिवस होता आणि तिथल्या प्रसूती कक्षातली सर्वात महत्त्वाची त्रुटी मला दिसली होती, ती म्हणजे त्यावर कोणाचीच देखरेख नव्हती. जिथे प्रत्यक्षात प्रसूती होत होत्या त्या खोलीपासून परिचारिका खूपच दूर बसत होत्या. त्यांच्यामध्ये एक अख्खा वॉर्ड आणि एक पॅसेज होता आणि त्यातली रुग्णांची जत्रा. परिचारिकांच्या खोलीत बसल्या बसल्या प्रसूती कक्षात काय चाललंय, कशाची गरज आहे आणि कोण कोणाची प्रसूती करत आहे हे त्यांना दिसू किंवा कळूच शकत नव्हतं. पुढील काही महिन्यांसाठी हीच माझ्या कामाची जागा असणार होती. इथल्या बालजन्माशी निगडीत भयंकर वास्तवाचा विचार करत असतानाच मला एका बाईला घाईघाईने प्रसूती कक्षाकडे नेलेलं दिसलं. तिने जोरात किंकाळी फोडली आणि अचानक तिचं बाळ बाहेर पडलं. नशिबाने तिथल्या दाईने त्याला वेळेत हातावर झेललं. त्या पाठोपाठ काही क्षणांमध्येच दुसरं बाळ बाहेर आलं आणि मग तिसरंही. अरे, 3-3 बाळ आहेत! दाई आश्चर्याने उद्गारली. जे काही घडलं होतं ते पाहून तिथले सगळेच खूप आनंदी आणि उत्साहात दिसत होते. ती बाई आदल्या रात्रीपासूनच प्रसूतीसाठी वॉर्डात आलेली होती आणि तिच्या पोटात तिळी बाळं होती हे कोणाच्या गावीही नव्हतं. खरं तर तिळी बाळं असल्याने तिच्या प्रसूती दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका बराच होता. परत एकदा हे सगळं पाहून माझ्या तर तोंडून शब्दच फुटेना. इथले डॉक्टर्स कुठे आहेत? मी तिथं संपूर्ण दिवस होते आणि प्रसूती कक्षात किंवा वॉर्डात मी एकदाही कोणी डॉक्टर पाहिला नाही. त्या वरिष्ठ परिचारिकेने मला चहाला बोलावलं. चहा आणि बिस्किटं खाता खाता आम्ही बोलू लागलो. सिस्टर, सकाळपासून कोणी डॉक्टर फेरीला का आलेला नाहीये? ती हसून उत्तरली, ते इथं येत नाहीत मॅडम, आम्हीच सगळं सांभाळतो. जर जास्त धोका असलेली एखादी केस आली किंवा सिझेरियन करावं लागणार असेल तर आम्ही त्यांना बोलावतो, नाहीतर ते फक्त सकाळच्या ओपीडीला येतात. डॉक्टर्स येत नाहीत? आणि जे इथं येतच नाहीत त्यांना प्रशिक्षण द्यायला मी इथं आलेली आहे. फक्त धोका असलेल्या गुंतागुंतीच्या केसेससाठी डॉक्टरची ऊर्जा आणि वेळ वाचवायचा आणि एरवी प्रसूतीगृह पूर्णपणे परिचारिका किंवा सुईणींच्या हाती सोपवायचं अशी पद्धत बऱ्याच देशांमध्ये दिसून येते. पण जिथं खरोखरच डॉक्टरांची अत्यंत कमतरता असते तिथं असं केलं जातं. शिवाय तिथल्या परिचारिका स्वतंत्रपणे सगळं सांभाळू शकतील इतक्या प्रशिक्षित असतात. पण इथं मात्र स्त्री डॉक्टरांची मुळीच कमतरता नव्हती. इथे 4 डॉक्टर्स होत्या. त्यातल्या 2घी तर MD होत्या. शिवाय इतर अनेक वैद्यकीय अधिकारी होते ते वेगळंच. कार्यक्षमपणे एखादी प्रसूती करू शकतील किंवा एखाद्या केसमधल्या धोक्याच्या खुणा त्या ओळखू शकतील इतक्या इथल्या परिचारिका अजिबातच जागरूक किंवा सक्षम नव्हत्या. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे त्यांच्या या राज्यात त्यांनी गरोदर स्त्रियांना तपासण्याच्या, प्रसूतीच्या आणि नवजात अर्भकांना हाताळण्याच्या या अतिमहत्त्वाच्या जबाबदाऱ्या सर्वात अकुशल आणि अपात्र अशा दाया आणि झाडूवाल्यांवर आनंदाने सोपवून टाकलेल्या होत्या. अशा परिस्थितीत सकाळी जशा त्या बाईने 13 मुलांना जन्म दिला, त्या प्रकारचे धोके असलेल्या किती केसेस रोज कोणाच्याही नकळत घडत होत्या आणि रोज किती बायकांच्या प्रसूती अशा आंधळेपणाने होत होत्या.
या परिस्थितीच्या वर्णनासाठी अकार्यक्षम आरोग्य सेवा हे शब्द फारच अपुरे ठरतील. हे तर खरोखरच अत्यंत धोकादायक होतं. इथल्या आरोग्य सेवेच्या परिस्थितीत अक्षरशः आणीबाणीच होती आणि ज्या प्रकारे जबाबदाऱ्या झटकलेल्या होत्या ते फारच गंभीर होतं. खरं सांगायचं तर अशा रुग्णालयांमुळे गरोदर आयांची अवस्था अधिकच बिकट होत होती. कारण अपरिचित वातावरणात तिला प्रसूत व्हावं लागत होतं आणि तिथे कोणत्याही प्रकारची देखरेख नव्हती किंवा संसर्ग होऊ नये म्हणून काहीही प्रतिबंध नव्हता. बाळाला जन्म देताना आईच्या जीवाला जो धोका असू शकतो त्या धोक्याची शक्यता इथं रुग्णालयात आल्याने काहीच कमी होत नव्हती. उलट इकडची निर्जंतुक न केलेली उपकरणं वापरल्याने तिला HIV किंवा हिपॅटायटिस बी यासारख्या गंभीर रोगांचा संसर्ग होण्याचा अधिकच धोका होता. म्हणजेच रुग्णालयातच प्रसूती करून घेणं कसं चांगलं याचा जो डांगोरा आपण पिटतो त्याचा त्या आईला खरोखरच काय फायदा होत होता. आणि इथल्या कोणालाच याविषयी काहीही पर्वा नव्हती. हा यातला सगळ्यात अस्वस्थ करणारा मुद्दा होता. मुंबई आणि मोतीहारी या दोन जगांमधला विरोधाभास प्रचंड आणि अंगावर येणारा होता. इकडचे धुळीने भरलेले रस्ते, हे लहानसं गाव किंवा इकडचे ट्रॅफिक जॅम यांची मला काही पर्वा नव्हती. पण या रुग्णालयात जे काही चालू होतं ते पाहून माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. आघातच म्हणा ना. रुग्णसेवेमधल्या स्टँडर्ड प्रॅक्टिसविषयी मी जे काही शिकले होते आणि मला जे काही माहिती होतं त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती मी इथं बघत होते. इथं घालवलेल्या त्या एका दिवसातच मला दिसून आलं की ते जिल्हा रुग्णालय, तिथं आलेल्या आया आणि त्यांची बाळं सगळेच अनाथ होते. त्यांची काळजी घ्यायला आणि काही झाल्यास जबाबदारी घ्यायला कोणीही नव्हतं. त्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी मी अस्वस्थ आणि बधीर झाले होते आणि सगळी शक्तीच संपून मला गळून गेल्यासारखं वाटत होतं. मैं कहाँ हूँ? ये सब क्या है? हे सगळं इतकं विचित्र होतं की माझ्याच देशामधल्या एखाद्या परग्रहावर येऊन पडल्यासारखं मला वाटत होतं. मुंबईमधल्या आरामदायी खुर्चीवर बसल्या बसल्या भारताविषयी मी ज्या काही कल्पना केल्या होत्या त्यांना जबरदस्त धक्का पोचला होता. हा सुद्धा माझाच देश होता, पण क्षणभर मला वाटलं की तो मुळीच परिचित नाही आहे. धन्यवाद.